वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारीवरून आता प्रकाश आंबेडकरांनी टोलेबाजी केली। मतदारसंघ सोडून त्यांना दुसरीकडे उमेदवारी दिल्याचं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं। वर्षा गायकवाडांना बळीचा बकरा बनवलंय। प्रकाश आंबेडकरांनी हे महत्त्वाचं विधान केलं। तर लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी राहणार नाही असंही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय। तर लोकसभेनंतर राज्यात महाविकास आघाडी राहणार नाही असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय। तर विधानसभेला महाविकास आघाडीमधील सर्व पक्ष वेगवेगळे लढतील असा दावा देखील आता प्रकाश आंबेडकरांनी केला आहे। काँग्रेस पक्षाने वर्षा गायकवाड यांना असताना उभं केलेलं आहे। त्यांचा आमदारकीचा मतदारसंघ सोडून त्यांना उभं करण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे आम्ही असताना नेहमी म्हणतो की बळीचा बकरा अशी आपली फीज आहे, परंतु वर्षा गायकवाडांच्या संदर्भात आपल्याला म्हणावं लागेल की बली का बकरी असं असताना त्या ठिकाणी काँग्रेसकडून दिलेलं आहे। आता काही ते राहील असं मला दिसत नाहीये। ज्या पद्धतीने असणारं वक्तव्य शिवसेनेकडून आणि काँग्रेस दोघांकडून झालेलं आहे, लोकसभेच्या तोंडावरती आपण वेगळी भूमिका घ्यावी आणि ती आपल्याला देशभर अडचणीत होईल, त्याच्यामुळे ते कॅरी ऑन करतात आहेत, पण विधानसभेमध्ये वेगळे होतील असं माझा म्हणणं आहे। तुम्ही असं म्हणता का लोकसभेनंतर महाविकास आघाडीमध्ये फूट पडेल? तिघही वेगवेगळे लढतील एवढं मी आपल्याला सांगतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।